कशा आहात सर्व विद्यार्थी? तर बघा, आपलं हे वर्ष आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे पालकांनीही थोडंसं गांभीर्याने घ्या आणि विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागायची खूप गरज आहे. तर आजचा आपला हा घटक आहे. आज तारीख आहे 3 मे. टुडे इज फ्रायडे, शुक्रवार आहे आणि आपल्याला आजचा घटक पाहायचा आहे तो संख्येची पट काढणे. तर त्याच्या आधी आपण पट म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. तर कोणत्याही संख्येची पट म्हणजे समजा मी जर तुम्हाला विचारलं 2 ची दुप्पट, मग तुम्ही लगेच सांगाल की 4. म्हणजेच काय, तर 2 ची दुप्पट 4 होते, म्हणजेच 2 हे 2 वेळा घ्यायचं आहे. मग वेळा म्हणजेच काय होतो, गुणाकार. आणि गुणाकार म्हणजेच काय आहे, पुन्हा पुन्हा एखाद्या संख्येची बेरीज करणे, म्हणजेच आपण त्याला गुणाकार म्हणतो. अशा प्रकारे बघा, आपण पट म्हणजे काय हे पाहिलं. पट म्हणजे वेळा. वेळाच याचा अर्थ मग 2 ची दुप्पट म्हणजे 2 वेळा घ्यायचा आहे. म्हणजेच पट म्हणजे वेळा. वेळा म्हणजेच तेवढ्या वेळा त्याचा गुणाकार. आणि गुणाकार म्हणजेच पुन्हा पुन्हा बेरीज. गुणाकार म्हणजेच काय, पुन्हा पुन्हा बेरीज. तर आपल्याला पट म्हणजे काय लक्षात आलं. तर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये अशी काही उदाहरणं आली की 2 ची दुप्पट, 2 ची समजा आपण इथं 6 पट घेतली, म्हणजेच काय की 2 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 2. गुणाकार करताना कोणतीही संख्या आधी घेतली किंवा नंतर घेतली तरीही गुणाकार उत्तर तेच येतं. मग 2 ची 6 पट किंवा 6 ची 2 पट हे उत्तर काय येणार आहे, 12च येणार आहे. म्हणजे पट ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस गुणाकार करायचा असतो. मग आता हे झालं छोटंसं उदाहरण. पण आपल्याला जर 2000 ची 40 पट विचारली, मग आपण असं गुणाकार करत बसायचं का, 2000 गुणिले 40. कारण स्कॉलरशिपमध्ये आपल्याला एका मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवावा लागतो आणि तेवढा वेळ नसतो. तर असे शून्याचा गुणाकार असणारी जी गणितं आहेत ती सोडवताना आपण पहिले काय करणार आहोत, हे जे अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार करायचा आहे. 2 8 किंवा 4 दुने 8. त्यानंतर ह्या 2000 वरती किती शून्य आहेत, एकूण 3 आहेत. मग हे 3 शून्य दिले, त्याच्यानंतर 40 वरचा हा राहिलेला एक शून्य. अशी 2000 ची 40 पट आपल्याला किती येते, 80,000. अशा पट्टीतले आपल्याला गणितं सोडवायची आहेत. बघा, त्याचंच एक यशोदीपच्या पुस्तकातलं पान नंबर 90 वरचं 190 वरचं एक उदाहरण आहे त्याच्याशी संबंधित. तर उदाहरण वाचूया. 15 ही संख्या 7 वेळा. बघा, काय काय कोणत्या कोणत्या शब्दाला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे ते लक्षात घ्या. 15 ही संख्या 7 वेळा घेऊन बेरीज केल्यास. बघा, 7 वेळा बेरीज. मग आपण इथं पाहिलं होतं बेरीज म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजेच गुणाकार म्हणजेच वेळा. लक्षात आलं. म्हणजेच 15 ही संख्या आपल्याला किती वेळा घ्यावी लागेल, 7 वेळा. मग बेरीज केल्यास म्हणजेच आपल्याला इथं मग एक तर 15 ची 7 वेळा बेरीज करावी लागेल. मग एवढा वेळ आहे का रे बाळांनो आपल्याकडं? एवढा वेळ आपल्याकडं नाही. त्याच्यामुळं आपल्याला वेळा याचा अर्थ, बेरीज याचा अर्थ, पुन्हा पुन्हा बेरीज याचा अर्थ गुणाकार हे लक्षात घेऊन 15 गुणिले 7 असं करावं लागेल. मग 15 गुणिले 7 आणि त्याचं येणारं उत्तर आता 15 7. मग 15 7 किती येतं बाळांनो? 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105. बरोबर का? 15 7 105. बघा, करून बघूया. 7 5 35, 7 आला 3, 7 1 7 आणि 3 10, याला म्हणायचा आडवा गुणाकार. पण आपले जर पाढेपाठ असतील तर आडवा गुणाकार पण आपण डायरेक्ट लिहू शकतो. आलं 105. मग त्यांनी इथं पर्याय दिलेले आहे, त्या पर्यायामध्ये 105 कुठंच दिसत नाही, म्हणजेच आपण प्रश्न नीट वाचला नाही. तर येणारे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल, म्हणजे हे जे 105 आहे ते आपल्याला रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहायचे. मग मला सांगा, आपण आधी अगदी चुकीचाच पर्याय असेल तो बघूया. आता हा तिसरा पर्याय बघा. मी सांगितलं होतं व्ही म्हणजे 5 असतं, पण व्ही हा ब्रँड असल्यामुळं तो काय करतो, कधीही कोणत्याही
रोमन संख्येच्या चिन्हाच्या मागे येत नाही, तो फक्त एक वेळेस येतो. तो पण कुठे येतो? एखाद्या रोमन संख्या चिन्हाच्या पुढे येतो. ठीक आहे, म्हणजे हा पर्याय तर तसाही अगदी चुकीचा आहे, त्यामुळे आपण तो कट केला. त्यानंतर आता बघूया, हे पहिलं रोमन संख्या चिन्ह आहे. सी म्हणजे 100 आणि IV म्हणजे 4, म्हणजेच 104 झाले, म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा आहे. सी म्हणजे 100 आणि V म्हणजे 5, म्हणजेच हा पर्याय 105 होतो. हा पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी बघूया, सी म्हणजे 100, X म्हणजे 10 आणि V म्हणजे 5, म्हणजे 115 होतो, म्हणजेच आपला दुसरा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे पट म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं. एखाद्या संख्येची सांगितलेली पट कशी काढायची ते देखील आपण पाहिलं. आता हे पूर्ण अंकांची पट होती ती पाहिली. आता पुढच्या घटकामध्ये आपण एखाद्या संख्येची अर्धा पट, सव्वा पट, पाऊण पट कशी काढायची ते पाहणार आहोत.